न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। निवडणूक आयोगानं जूनमध्ये रिक्त होणाऱ्या 26 राज्यसभा जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग आलाय। 18 जून रोजी मतदान आणि त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे। महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेची जागा ठरतीये ती म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यसभा जागा। ही जागा आता कोणाला मिळणार, कोणाला दिल्लीचं तिकीट मिळणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीतल्या कोणत्या गटाचं वजन वाढणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केलंय की हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे आणि महायुतीकडून त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा असेल, त्यामुळे आता खरी लढत पक्षाच्या आत सुरू झाली आहे। राज्यसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं। महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जागेवर आता सगळ्यांच्या नजरा खिळल्यात। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आणि आता त्याच जागेसाठी राष्ट्रवादीत मोठी लॉबिंग सुरू झाली आहे। दिल्लीच्या राजकारणात पक्षाचं प्रतिनिधित्व कोण करणार? अनुभवी चेहरा, निष्ठावंत नेता की संघटन मजबूत करणाऱ्या नेत्याला संधी? याचा अंतिम निर्णय आता पक्ष नेतृत्व आणि विशेषतः सुनेत्रा पवार यांच्या कोर्टात आहे। राज्यसभा निवडणूक 2026, 18 जूनला मतदान, 18 जूनलाच मतमोजणी। महाराष्ट्रातील राष्ट्रवादीची एक जागा चर्चेत। सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर जागा रिक्त, राष्ट्रवादीत सुरू जोरदार लॉबिंग। या शर्यतीत सर्वोच्च असलेलं नाव म्हणजे छगन भुजबळ, ओबीसी चेहरा। यानंतर राष्ट्रवादीतील सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांपैकी एक। यानंतर चर्चेत असलेलं आणखी एक नाव म्हणजे अविनाश अधिक। या यादीतलं आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे सुबोध मोहिते। विदर्भातील मोठे राजकीय वजन असलेले मोहिते पाटील हे माजी केंद्रीय मंत्री राहिलेत। माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र असलेले विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे निकटवर्तीय आणि बालपणीचे मित्र मानले जातात। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।